सन्माननीय साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. राहायचं ना उभं हां तो बरोबर लोकेशनला उभा आहे. दर्शन फोटो असा घेतला म्हणजे पाठीचा फोटो घेऊन काय फायदा आहे. असा घेतला सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी मनापासून दर्शन घ्यायचं आहे. त्याबद्दल भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या ठिकाणी आपण वचनपूर्तीचे सूत्रधार असे या बाबासाहेब आंबेडकरांचा वाणी या ठिकाणी जवळ भारत माता की संजय पाटील साहेब यांचं स्वागत. विभागीय अध्यक्ष किशोरजी सुत्री यांचं सुद्धा या ठिकाणी आणि इकडे बघा खाली करा गुच्छा. हा मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते आमच्या या विकास कामांचं भूमिपूजन झालेलं आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण भारत माता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय जनता पार्टीचा सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण आपला शब्द या सुखापूर वासियांसाठी दिलेली आहेत. तुमचे मानवतेचे आभार कमी आहेत. असंच विकासाचं काम तुमच्या हातून पुढेही घडत राहो. या तथागत गौतम बुद्धांचा भारत माता की धर्मगिरी बुद्धविहार या बुद्धविहारामध्ये आज आपण धर्मगिरी बुद्धविहार आणि त्याचबरोबर तक्षशिला बुद्धविहार या दोन्ही बुद्धविहाराच्या परिसर आपल्या सुशोभीकरण या कामांच्या निमित्तानं भूमिपूजनाच्या निमित्तानं आज एकत्रित झालेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असणारे पनवेल तालुका भाजपचे अध्यक्ष अभिषेक भगत साहेब, जिल्हा परिषदचे माजी सदस्य राजेंद्र पाटील, जिल्हा परिषदचे माजी सदस्य अमित जाधव, या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सर्व मान्यवर, ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य, या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय वाशेठ भगत, आनंद शेट्टी, या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे कुठले काका, उपस्थित असणारे सन्माननीय आरेकरजी, या ठिकाणी उपस्थित विभागाचे अध्यक्ष आमचे किशोर सुते, आपले इथले अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, सर्व आजी माजी सर्व सदस्य, या ठिकाणी उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असणारे या धम्मगिरी बुद्धविहाराशी संबंधित आमचे सर्व मान्यवर, सर्व ग्रामस्थ उपस्थित, सर्व भगिनी, सर्व उपस्थित भगिनी बंधू, भीम बांधव आणि भगिनी, सगळ्यात आधी आपणा सर्वांच्या वतीनं औपचारिकरित्या या दोनही कामांचं भूमिपूजन होत आहे हे जाहीर करतो. आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की तुमच्या
तुमच्या पुढाकारामुळे आणि तुमच्या पाठपुराव्यामुळे आज या दोन्ही विहारांची कामं मार्गी लागतात. अमित जाधव यांनी सांगितलं तशा पद्धतीनं हे काम आणण्यासाठी पाठपुरावा करावा लागतो. आणि त्यांनी एका कामाचं उदाहरण दिलं, अशी अनेक कामं आपल्या अवतीभोवती संपन्न होत असताना त्याच्यासाठी निधी सातत्यानं आला पाहिजे. ही भूमिका अमित जाधव असतील, ग्रामपंचायतीच्या सरपंच, त्यांचे सर्व उपसरपंच आणि सर्व सदस्य सहकार्य घेत असतील. त्याला भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी ते तितकीच तोलामोलाची साथ देतात. आणि कधी ते लोक तरुण मंडळी आहेत, कधी कुठल्या प्रसंगी ते मागे राहिले तर पराणी घेऊन सारी ज्येष्ठ मंडळी या सगळ्या मंडळींचा पाठपुरावा देखील करत असतात. कुठलंही काम हे ज्या वेळेला मार्गीच लावायचं असतं तेव्हा त्यासाठी अनेक वेळेला धडक द्यायची गरज पडते. योगेशजीने दिली तर जरा जोरात पडेल, पण धडक तर द्यावी लागते. तर ही धडक देत असताना आपल्याला तरुण मंडळी जर समोर असली तर त्या तरुण मंडळींना काम करताना कधी थकवा येत नाही, कुठं या ठिकाणी कंटाळा येत नाही. आणि म्हणून बऱ्याचशा ठिकाणी आता ग्रामपंचायतीसारख्या ठिकाणी आपण तरुण मंडळींना संधी देतात. याचा अर्थ तरुण मंडळींना संधी दिली याचा अर्थ ज्येष्ठांचं काम संपलं असं नाही. ज्येष्ठांचं काम आहे आशीर्वाद देण्याचं, ज्येष्ठांचं काम आहे जिथं चुकतंय तिथं दुरुस्त करण्याचं. आणि मला आनंद आहे की या पाणीदेवळ ग्रामपंचायतीमध्ये अनेक आपले सर्व ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, इथे आहेत, बाहेर उभे आहेत. या सगळ्यांच्या आशीर्वादानं ही सगळी कामं साकारत असतात. अमित जाधव यांनी सांगितलं, माझं त्यांनी कौतुक केलं, पण खरं तर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सूत्र आहे सबका साथ सबका विकास. आणि सबका साथ सबका विकास हे सूत्र ते केवळ बोलून दाखवत नाही, प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्याच्यासाठी सुद्धा ते तितकेच दक्ष असतात. आणि म्हणून आपण पाहिलंय की अनेक वेळेला या ठिकाणी आपल्या देशामधली धोरणं घेत असताना सर्व समाजांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्यानं केलेला आहे. आणि म्हणूनच जेव्हा बाबासाहेबांची 125वी जयंती साजरी व्हायची होती त्यावेळेला मोदीजींनी निर्धार केला की बाबासाहेबांची जयंती साजरी करायची म्हणजे काय, काय त्याचं महत्व आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून आहे. संसदेची अधिवेशनं वर्षात 3 वेळा होतात, ती ठरलेली असते. म्हणजे बजेटचं अधिवेशन असतं, मग पावसाळी अधिवेशन असतं आणि हिवाळी अधिवेशन. अगदी काही स्पेशल ऑकेजन असलं तरच विशेष अधिवेशन बोलवलं जातं. बाबासाहेबांची 125वी जयंती होती, 2 दिवसाचं विशेष अधिवेशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवलं. आणि त्यानंतर त्या अधिवेशनाच्या माध्यमातून बाबासाहेबांचं कार्य नव्या पिढीपुढे, सगळ्यात पुढे आहे ते, नव्या पिढीपुढे ते विशेषत्वानं पोहोचवण्याचा निर्धार पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजींनी केला. आणि पंचतीर्थ विकसित केले. म्हणजे लंडनमध्ये बाबासाहेबांनी जिथे अभ्यास केला ते ठिकाण विकसित केलं गेलं महाराष्ट्र सरकारच्या बरोबर. दिल्लीमध्ये बाबासाहेबांना त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी तिथे स्मारक उभं राहते. महू बाबासाहेबांचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी ते विकसित होते. मुंबईमध्ये विकसित होते, नागपूरमध्ये दीक्षाभूमी विकसित होते. म्हणजे या अशा पद्धतीनं आणि ज्या ठिकाणी बाबासाहेबांचं शिक्षण झालं ते रत्नागिरीमधलं आंबवडे याही ठिकाणी एक मोठ्या पद्धतीनं बाबासाहेबांच्या आठवणी या पुढच्या पिढीला सतत होत राहतील यासाठी केंद्र सरकारनं उचललेली पावलं आहे. नुसतं पाहिलेलं आहे. मी अमित जाधव असतील किंवा ग्रामपंचायत आहे, आपण सर्व सहकारी आहात. आपल्या सगळ्यांना विनंती करेन, केंद्र सरकारच्या या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. आणि हे जेव्हा आपण करू तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला सर्वांना बाबासाहेबांचं नाव अभिमानानं घेता येईल की त्यांनी दिलेली घटना आहे, ही घटना आज देशामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतोय. म्हणून अनेक पद्धतीचे आरोप झाले. अमित जाधवनी सांगितलं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर की 400 जागा जर भाजपच्या आल्या तर भाजप घटनाच बदलून टाकेल, आरक्षणच संपवेल, अशा पद्धतीचे आरोप भारतीय जनता पार्टीवरती झाले. तर 400 जागा त्याला याव्या लागतात असं काही नाही. पूर्ण बहुमत भारतीय जनता पार्टी एका पक्षाकडे ते 282 जागा 2014 साली आल्या तेव्हा पण, आणि पूर्ण बहुमत ज्या वेळेला भाजपला 303 जागा मिळाल्या 2019 साली तेव्हा होतं. पण तेव्हा असा प्रयत्न कधी केला नाही. घटना दुरुस्ती याच्या पूर्वी काँग्रेस पक्षाच्या काळात 92 वेळा केलेल्या आहेत आणि भारतीय जनता पार्टीने केल्या
त्याची माहिती व्हॉट्सअपवरती आपण लोकांना देतो की त्या कशासाठी केलेल्या आहेत की ज्या माध्यमातून लोकांचं कल्याण साधलं जातं. पण वेगवेगळ्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीवर केवळ आरोप करण्याचं काम काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळे पक्ष, त्यांना मानणारी लोक ही करत राहतात. बऱ्याच वेळा सर्वसामान्य नागरिकाला कळत नाही की हे चाललंय ते बरोबर आहे का, चूक आहे का. तो आलेला मेसेज त्याला भावलं की पुढे पाठवून देतो. पण त्यातून खरं काय, खोटं काय, बरोबर काय, चुकीचं काय हे आपण तपासून बघत नाही. मी विनंती करेन उपस्थित सगळ्यांना, आमच्या भगिनी आहेत सगळ्या, त्या सगळ्यांना की तपासून बघितलं पाहिजे, विचारलं पाहिजे भाजपच्या पुढाऱ्यांना की आता तुम्ही याचं उत्तर द्या. तुम्ही सांगताना आमदार येऊन सांगून गेले की भाजप सबका साथ सबका विकास म्हणते, म्हणजे नेमकं काय. आपण प्रश्न विचारला पाहिजे. पण प्रश्न न विचारता एखादी आलेली माहिती आपल्याला पटत नसेल, शंका असेल तरी फॉरवर्ड करायची. फॉरवर्ड करू नका, अशा माणसाला पाठवा त्याच्याकडून तुम्हाला त्याचं उत्तर घ्यायचं. आणि मग मला तुम्हाला सांगायचं, काँग्रेस पक्षानं हे आरोप पसरवण्यामध्ये पुढाकार घेतला कारण त्यांना सोयीचं होतं. त्यांना वाटलं भाजपच्या विरुद्ध आरोप करणारे मेसेज पुढे जाऊ दे, जेणेकरून भाजपला कमी मतदान होईल. काँग्रेसला थोडं मतदान वाढलं, 42 जागा होत्या, 99वर पोहोचले. म्हणजे थोडं मतदान वाढलं देशामध्ये. काही ठिकाणी काठावरती काँग्रेसच्या जागा आल्या निवडून. आदिवासी समाजामध्ये असा संभ्रम पसरवला गेला. असा संभ्रम वेगवेगळ्या पद्धतीनं पसरवून त्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या जागा कमी करण्याचा प्रयत्न केला गेला. आणि मग आता राहुल गांधी गेले अमेरिकेमध्ये आणि तिथं त्यांना मुलाखत घेतली एका पत्रकारांनी. त्यांना वाटलं की या देशामध्ये आपण काय बोललं तर देशामध्ये राहतं, परदेशात बोललं का ते इथं ऐकायला येत नाही. तिथं मुलाखतकारांनी त्यांना प्रश्न विचारला त्या ठिकाणी की तुम्ही या ठिकाणी आरक्षण आरक्षण म्हणता, हे आरक्षण किती काळ चालेल. ते म्हणाले एक वेळ येईल की त्यावेळेला ते आरक्षण आम्ही बंद करू. अशा पद्धतीची भाषा जे परदेशात जाऊन करतात, अमेरिकेमध्ये जाऊन, देशात आल्यावर त्यांनी त्याचं उत्तर काही दिलं का. मित्र ऐकलेलं का बोललो तिथं मी असं, त्याचा काही खुलासा त्यांनी केला का. मी तरी तो खुलासा पाहिलेला नाही, ऐकलेला नाही. मग जे देशात एक भाषा करतात, परदेशात जाऊन दुसरी भाषा करतात, जे देशातल्या लोकांना संभ्रमात टाकण्यासाठी, फसवण्यासाठी एक भाषा वापरतात आणि परदेशात गेल्यावर आम्ही सुटाफुटांमध्ये वापरतो. पण तिथं आम्ही आरक्षण संपून व्हाईट कॉलरवाले कसे, ही भाषा राहुल गांधी जर करत असतील तर त्यांचाही कुठेतरी निषेध केला गेला पाहिजे. मला असं वाटतं की हे सुद्धा सत्य लोकांच्या पुढे आपण पाठवलं पाहिजे. आज मोदीजी पंतप्रधान झाले, वेगवेगळ्या मार्गाने या देशामध्ये 6 भाषांना देशामधल्या राजभाषेचा दर्जा होता. आणि आपण आता पाहिलं की आता गेल्या आठवड्यात जो निर्णय झाला त्या निर्णयाच्या माध्यमातून जशा पद्धतीनं आपल्या महाराष्ट्राच्या मराठी भाषेला हा राजभाषेचा दर्जा दिला गेला, तो दर्जा देत असताना सतत टीका करते विरोधी पक्ष, काँग्रेस असेल, शेका पक्ष असेल, अन्य पक्ष, की हे सगळं ना इथून उचलून गुजरातला घेऊन जातात. सगळं इथून गुजरातला, गुजरातवरती यांचं प्रेम आहे. पण त्या गुजरातमधल्या गुजराती भाषेला अजूनपर्यंत राजभाषेचा दर्जा मिळालेला नाही. तो मराठी भाषेला देण्याचं काम या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. त्याचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. आणि त्याचबरोबरीनं बौद्ध समाज प्रामुख्यानं जो अभ्यास करतो, देशाचे इतिहासाचे अभ्यासक ज्याचा अभ्यास करतात, ती आपली पाली भाषा, त्या पाली भाषेला देखील राजभाषेचा दर्जा हा आता देण्यात आलेला आहे. त्याबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं, केंद्र सरकारचं आपण मनापासून आभार व्यक्त करूया. आता वेगवेगळ्या ठिकाणी बुद्ध विहारांच्या मधून वेगवेगळे अभ्यास वर्ग चालतात. ते उन्हाळ्यामध्येही चालतात, हिवाळ्यामध्येही चालतात. मला खात्री आहे की यामधून आपण ही भाषा अधिकाधिक तरुण मंडळींच्या पुढं, युवकांच्या पुढं, लहान मंडळींच्या पुढं पोहोचवावी. ती भाषा अधिकाधिक लोकांच्या माध्यमातून पुढे पोहोचावी, यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आता 2 ठिकाणी होणारी जी कामं आहेत त्या बाबतीत मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की ही कामं चांगल्या दर्जाची झाली पाहिजे. या कामांच्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये इथं वर्षभर वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम, कार्यक्रम चालू राहावे, यासाठी मी आपणा सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देतो. तुमच्या पुढाकारानं आलेली कामं तुमच्या निगराणीखाली चांगल्या दर्जाची व्हावी, यासाठी आपण सगळ्यांनी दक्षतेनं काम करावं. आपण सगळ्यांनी मिळून आज आमचा सगळ्यांचा सत्कार केला, मान सन्मान केला. तिथं या ठिकाणी कथाकथांचे आणि
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचे आशीर्वाद आम्हाला आपण दिले, आपल्या शुभेच्छा आम्हाला दिल्या. आपल्या या शुभेच्छा आम्हाला अधिक प्रेरणेनं काम करण्यासाठी, त्या ठिकाणी पुढे जाण्यासाठी ते सातत्याने प्रेरित करत राहतील. तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आज आलंय हे शेवटचं नाही, आज आलेले ही सुरुवात आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये इथे चांगल्या वास्तू व्हाव्यात, या वास्तूंमधून इथं येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या परिसरातल्या लोकांना ज्यांना घरामध्ये अभ्यास करता येत नाही त्याच्यासाठी अभ्यासिका व्हावेत, ज्यांना या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला सार्वजनिक कार्यक्रम करायचे त्याच्यासाठी ते हक्काचं ठिकाण व्हावं, यासाठी या वास्तूंचा चांगला उपयोग होईल अशी अपेक्षा त्यांना व्यक्त करतो. आणि त्यासाठी आणखी जेवढा निधी लागेल तेवढा द्यायला आम्ही जाधव आणि सरपंचांना मी सांगतो, आपण निश्चितपणे सांगा, तरी हात न अडकता ते काम पूर्ण होईल याची ग्वाही या निमित्ताने देतो. सगळ्यांचा आभार.